तुम्ही विमानाने सतत प्रवास करत असता का? तर ही रील तुमच्यासाठीच आहे. जे पहिल्यांदा प्रवास करणार आहेत त्यांनी सुद्धा ऐकाच, कारण तुम्ही हँडबॅगमध्ये काय न्यायचं याचा एक नवीन नियम आता लागू करण्यात आलाय. तो काय आहे ते सांगतो. पण एक गोष्ट अनेकांना माहितीच असेल की विमान प्रवासात बॅग लगेजमध्ये टाकताना तुम्हाला एक प्रश्न कायम विचारला जातो. बॅटरी, लॅपटॉप किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक आयटम लगेजमध्ये नाहीत ना? असेल तर आधी या गोष्टी काढून तुम्हाला हँडबॅगमध्ये ठेवायला सांगितल्या जातात. पण तुम्हाला माहिती आहे, यामध्ये आता आणखी एक नियम बदललाय. आता फोन चार्जिंगसाठी सोबत असलेली बॅटरी आता हँडबॅगमध्ये सुद्धा अशीच ठेवता येणार नाहीये. नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी डीजीसीएने हा कडक नियम लागू केलाय. तुम्ही म्हणाल मग बॅटरी न्यायची कशी? तर सांगतो. ही बॅटरी हँडबॅगेत न ठेवता हातातच ठेवायची. तिच्याकडे तुमचं पूर्ण लक्ष असायला हवं. डीजीसीए असं सांगतं की पॉवर बँक अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही त्यावर स्वतः लक्ष ठेवू शकाल. दुसरं, पॉवर बँक नेहमी सुरक्षित कव्हर किंवा केसमध्येच ठेवा. आणि तिसरं आणि महत्त्वाचं, जर तुमच्या पॉवर बँकमधून धूर येत असेल किंवा विचित्र वास येत असेल तर स्वतः काही न करता त्वरित केबिन क्रूला सांगा. डीजीसीएने असा नियम लावण्यामागचं कारण म्हणजे आपण प्रवासामध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठी सोबत असलेली पॉवर बँक किंवा कोणतीही लिथियम बॅटरी चेक इन बॅगेजमध्ये ठेवल्यास ती जास्त गरम झाली किंवा शॉर्ट सर्किट झाला तर त्याला आग लागण्याचा धोका असतो. आणि चेक इन बॅग्स विमानाच्या खालच्या भागामध्ये म्हणजेच कार्गोमध्ये असतात, त्यामुळे तिथला धूर किंवा आग पटकन लक्षात येत नाही. म्हणूनच पॉवर बँक हे हँडबॅगमध्ये ठेवण्याचा नियम आधी होता. पण आता असं लक्षात आलंय की अनेकांना सवय असते की विमानामध्ये बसल्यावर पॉवर बँक लावून फोन चार्ज करायचा. इथे होतं काय, तर टेक ऑफ करताना हवेच्या दाबामुळे आणि बॅटरीच्या उष्णतेमुळे देखील शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. दुसरी महत्त्वाची चूक आपण करतो की पॉवर बँक हँडबॅगेत ठेवून ती बॅग विमानाच्या वरच्या कप्प्यात म्हणजेच ओव्हरहेड बिनमध्ये ठेवतो. तिथेही हा धोका असतोच. यामुळे सोबतच्या प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. म्हणून सुरक्षित प्रवासासाठी हा नियम सक्तीचा करण्यात आलाय. या नियमाबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा. आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या सगळ्या मित्रांना आणि फॅमिली मेंबर्सना नक्की पाठवा. आणि फॉलो करायला विसरू नका. लगाव बत्ती.